कांबळे SK न्यूज लातूर चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। आपण एक ताजी आणि महत्त्वाची बातमी पाहूयात। मुलीची छेड काढल्याच्या निषेधार्थ लातूरातील महात्मा फुले भाजी मार्केटमध्ये कडकडीत बंद। भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष देवीदास काळेंसह हिंदुत्ववादी संघटना आक्रमक। भाजी खरेदी करण्यासाठी गेलेल्या तरुणीचा एका भाजी विक्रेत्याने तिची छेड काढून विनयभंग केल्याची संतापजनक घटना लातूर शहरातील महात्मा फुले भाजी मार्केटमध्ये गुरुवारी 29 ऑगस्ट रोजी घडली होती। आजम काजी या भाजी विक्रेत्या आरोपीस गांधी चौक पोलिसांनी अटकही केली आहे। मात्र त्याच्या दुकानाचा परवाना रद्द करावा आणि सदर तरुणास कडक शिक्षा द्यावी ही मागणी करत या घटनेच्या निषेधार्थ भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष देवीदास काळे, वीर योद्धा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत रांजणकर, माजी नगरसेवक रवी सुडे, मनोज डोंगरेसह हिंदुत्ववादी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन आज 30 ऑगस्ट रोजी लातूर शहरातील गुळ मार्केट जवळील महात्मा फुले भाजी मार्केट बंद केले। आज महात्मा फुले भाजी मार्केटमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला। सर्व भाजी विक्रेत्यांनी या बंदला पाठिंबा देत आपापली दुकाने बंद ठेवली होती। यापुढे मुलीच्या छेडछाडीचे प्रकार कदापि खपवून घेतले जाणार नाहीत असा इशारा भाजप शहर जिल्हाध्यक्ष देवीदास काळेसह हिंदुत्ववादी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे। गुळ मार्केट या ठिकाणी आपलं जे भाजी मार्केट आहे त्या ठिकाणी अनेक महिला भगिनी आमच्या भाजी खरेदी करायला येत असतात आणि तशाच पद्धतीनं आमची एक महिला भगिनी या ठिकाणी भाजी खरेदी करायला आलेली असताना छेडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला। त्या माझ्या भगिनीला स्पर्श करण्याचा प्रयत्न हरामखोरांनी एका केला आणि मग आमची बहीण पण तेवढीच मजबूत होती। त्या माझ्या महिला भगिनीनं त्याच्या मुस्काडी ती लगावलं। मी तिचं मनापासून अभिनंदन करतो आणि असे प्रकार घडल्यानंतर कुणीही मुलीसोबत जर घडले तर अशाच पद्धतीचं वागणूक आपली राहिली पाहिजे, आपला जोडा मजबूत ठेवला पाहिजे एवढी मी त्यांना विनंती करतो। आणि हा प्रकार घडल्यानंतर मग पोलिसांमध्ये हे गुन्हा नोंद केलेला आहे। भाजी मार्केट आम्ही बंद करतोय आणि त्या हरामखोराला सक्त से सक्त जी काही सजा म्हणजे या गुन्ह्यामध्ये देता येईल ती त्यांना द्यावी अशी आम्ही पोलीस प्रशासनाकडे मागणी केलेली आहे की तुम्ही अशा प्रकारची मानसिकता ठेवत असेल तर आम्ही तिथंच ठेचून काढू। याच्या पुढे हे सहन केलं जाणार नाही।